नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपल्या सर्वांचं द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर या प्लॅटफॉर्मवरती हार्दिक स्वागत. मित्रांनो, आपण किंवा तुमच्यापैकी बरेच जण, सर्वजण नसले तरी बरेच जण मात्र आजही कुठेतरी कॉलेजमध्ये असतील किंवा कॉलेजच्या शेवटच्या वर्षाला असतील किंवा अगदी आम्हाला बरेचसे त्या ठिकाणी असे विद्यार्थी मित्र भेटत आहेत की जे अगदी 11वी आणि 12वीच्या काळामध्ये सुद्धा UPSC बद्दल आग्रही आहेत. अशा सर्व विद्यार्थ्यांसाठी की ज्यांना UPSC मध्ये आपलं करिअर घडवायचं आहे, त्याच विद्यार्थ्यांकरता आपण ही वेबिनार सिरीज त्या ठिकाणी सुरू केलेली आहे. मित्रांनो, या सिरीजच्या माध्यमातून UPSC बाबत सर्व काही मार्गदर्शन तुम्हाला या ठिकाणी करण्यात येणार आहे आणि त्याच्याबद्दलचं पहिलं जे पाऊल आहे ते म्हणजे UPSC 2025 त्याबद्दलची प्लॅनिंग आणि त्याच्याबद्दल स्ट्रॅटेजी कशी असली पाहिजे याविषयी आज इथे आपण चर्चा करणार आहोत. मित्रांनो, कुठलीही गोष्ट जी भव्य असते ती प्राप्त करण्यासाठी वेळ द्यावा लागतो. म्हणजे असं म्हणूयात की जर समजा एखादा मूर्ती घडवायची आहे तर त्या मूर्ती करायला त्यावरती बराच वेळ काम करावं लागतं. तसंच सेम आहे चित्रकाराचं, तसंच आहे उत्तम स्वयंपाक. अगदी तोंडाला पाणी सुटणारं किंवा घमघमाट सगळ्या घरामध्ये त्याचा सुटणारा असा जर बनवायचा असेल त्याला वेळ द्यावा लागतो. त्याच्यासाठी आपल्याला अगोदर प्रिपरेशन करावी लागते. लागणारे इन्ग्रेडियंट्स म्हणजेच काय, जे काही छोट्या मोठ्या वस्तू लागतात त्या गोळा कराव्या लागतात. तो कांदा, तो लसूण, तो जे काही कोथिंबीर आहे ती सोलावी लागते. ते सगळं तयारी करून ठेवावी लागते. पडलेला कचरा क्लीन करावा लागतो. त्यानंतर मग भांडं घ्यावं लागतं, गॅस पेटवावा लागतो, त्याच्यावरती तेल टाकावं लागतं, त्याला मस्तपैकी फोडणी द्यावी लागते. फोडणी थोडीशी त्याला मस्त वास येईपर्यंत आपल्याला त्याची वाट बघावी लागते. करपू नये एवढंही वाट बघायचं नाहीये, पण थोडंसं वाट बघावी लागते. सगळ्या गोष्टी टाकाव्या लागतात, मस्तपैकी त्याला त्या ठिकाणी फुलावं लागतं. मित्रांनो, जेवढा वेळ आपण त्याला व्यवस्थित देऊ, जो रिक्वायर्ड आहे तेवढा वेळ जर आपण त्याला दिला तर निश्चितपणे त्याच्यामधून आपल्याला खूप छान असं रेसिपी किंवा खूप छान असा पदार्थ प्राप्त करता येतो. मित्रांनो, आयुष्याच्या प्रत्येक क्षेत्रामध्ये असंच आहे आणि UPSC मधून IAS होणं हे म्हणजे सर्वात टफेस्ट आहे, सर्वात भव्य दिव्य आहे. तेव्हा या भव्य दिव्य करिअरची जर आपण निवड केली आहे तर त्याला प्राप्त करण्यासाठी सुद्धा आपल्याला थोडासा त्याला वेळ द्यावा लागेल आणि जेवढी लवकर आपण छान सुरुवात करू तेवढा जास्त आपल्या यशाचा जो काही मार्ग आहे तो सुकर असणार आहे. आणि म्हणून मित्रांनो, आज जे काही विद्यार्थी त्या ठिकाणी UPSC मधून आपलं करिअर घडवू पाहतायत अशा सर्व विद्यार्थ्यांना या सेशनचा निश्चितपणे फायदा होईल. कारण आपण ज्या विद्यार्थ्यांनी 2025 हे आपलं टार्गेट ठेवलेलं आहे त्या सर्वांसाठी आपण हे सत्र या ठिकाणी घेऊन आलोय. तेव्हा सुरुवात करूया या सत्राला. मित्रांनो, जर आपण बघितलं तर तो तुमचा जो प्रवास असणार आहे, आज विद्यार्थी आहात ते उद्या अधिकारी बनणार आहात. सो विद्यार्थी ते अधिकारी हा जो तुमचा प्रवास आहे, या प्रवासामध्ये 4 टप्प्यामधून तुम्ही जाणार आहात. क्रमांक 1, अनुभवी. तुम्हाला कुठल्याही प्रकारचा आज अनुभव नाहीये, नोवाईस, अत्यंत नवीन असे तुम्ही ह्या क्षेत्रासाठी आहात. तर अननुभवी म्हणजे नोवाईस. त्यानंतर आपली प्रत्यक्ष तयारी सुरू होईल, ती प्रारंभिक अवस्था असेल, बिगिनिंग स्टेज असेल. त्याच्यानंतर मग पुढे आपल्याला कॉम्पिटन्सी डेव्हलप करायचे, सक्षमता निर्माण करायची आहे आणि शेवटी या क्षेत्रामध्ये आपल्याला निष्णात व्हायचं आहे. लक्षात घ्या, निष्णात म्हणजे एक्सपर्ट नव्हे. मित्रांनो, या आकृतीतून तुम्हाला हे दिसेल बघा, इथे नोवाईस म्हणजे अत्यंत अनुभवी. जसे मला व्हायचंय, मला यायचंय या क्षेत्रात, तो विद्यार्थी. ज्याने सुरुवात केली तो बिगिनर, ज्याने याच्यावरती कमांड मिळवली तो कॉम्पिटंट आणि ज्याने या क्षेत्रामध्ये आता मी यशस्वी होणारच अशा प्रकारे सर्व क्वालिटी डेव्हलप केल्या तो म्हणजे प्रोफेसियंट असतो. आणि सगळ्यात शेवटी असतात एक्सपर्ट, जे तुमची उत्तरं तपासणारे आहेत. ते एक्सपर्ट आहे. आपल्याला एक्सपर्ट नाही बनायचंय, आपल्याला प्रोफेसियंट बनायचंय. हे नेहमी लक्षात ठेवा. ही जी काही यामधले दोघांमधलं जे अंतर आहे ते तुम्हाला नेहमी त्या ठिकाणी लक्षात राहिलं पाहिजे. अन्यथा बरेच विद्यार्थी सर्वात मोठी चूक काय करतात, एखाद्याच विषयामध्ये एक्सपर्ट बनण्याचा प्रयत्न करतात, त्याने यश मिळत नाही. कारण IAS हे जनरल पोस्ट आहे. लक्षात ठेवा, नेहमी तुम्हाला प्रत्येक विषयामध्ये प्रोफेशन्सी पर्यंत पोहोचायचंय, ना की एक्सपर्टीज पर्यंत. ओके, हा नेहमी गोल्डन रूल त्या ठिकाणी लक्षात ठेवा. आता पहिला टप्पा आहे प्रारंभाचा. तुम्ही आत्ता नवखे आहात, नोवाईस स्टेजमध्ये आहात, ते ऑलरेडीच आहात. आता तुम्हाला सुरुवात करायची आहे ती म्हणजे काय, बिगिनिंग, प्रारंभाची तुमचा हा वेळ आहे. तुम्ही मित्रांनो आत्ता जर अभ्यासाला सुरुवात केली
तर या प्रारंभीच्या स्टेजमध्ये काय केलं पाहिजे? पहिला आहे यूपीएससीची ओळख करणं. मग यूपीएससीची ओळख करून घ्यायची असेल म्हणजे दोन गोष्टी आहेत, सिलेबस आणि क्वेश्चन पेपर. या दोन गोष्टी आपल्याला त्या ठिकाणी माहिती असणं आवश्यक आहे. पण त्याच्या अगोदर हा पॅटर्न काय आहे, यूपीएससी मध्ये इंटरव्ह्यू, त्याच्या अगोदर मुख्य परीक्षा, त्याच्या अगोदर पूर्व परीक्षा, हे 3 टप्पे कसे असतात, किती कुठल्या पेपर आहेत, कुठल्या पेपरला किती मार्क्स आहेत, हे सगळं आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. आणि म्हणून यूपीएससीची ओळख काय आहे, यूपीएससी कुठल्या पोस्ट असतात, कशा प्रकारे त्यांचं ट्रेनिंग असतं, ही माहिती करून घेणं गरजेचं आहे. त्यानंतर परीक्षेचा आकृतीबंध म्हणजेच प्रिलिम, मेन्स आणि इंटरव्ह्यू स्टेजेस काय असतात, अभ्यासक्रम तो आपल्यासाठी बायबल, गीता, कुराण असणार आहे. त्याच्या बाहेर जायचं नाहीये. तो आपल्या सदैव सोबत आपल्या मेंदूमध्ये, बुद्धीमध्ये आणि आपल्या हृदयात तो असला पाहिजे. तशाच पद्धतीने मागील प्रश्नपत्रिका पाहणं फार महत्त्वाचं आहे, जेणेकरून तुम्हाला आयोगाच्या अपेक्षा कळतील. आणि त्याचबरोबर या काळामध्ये, प्रारंभीच्या अवस्थेमध्ये एक पुस्तकांची ओबडधोबड यादी तयार करा. ही ओबडधोबड यादी का म्हणतोय मी? कारण जसजसं तुम्ही अभ्यासाला लागाल ना, पुढे जाल, तसतसं तुमची पुस्तकांची यादी रिफाईन होणार आहे. काही ठिकाणी नोट्स त्या पुस्तकांना रिप्लेस करतील, तर काही ठिकाणी नोट्सना पुस्तकं रिप्लेस करतील. ही प्रोसेस सातत्याने चालणार आहे. सो डोंट वरी अबाउट इट. आणि सगळ्यात महत्त्वाचं, शेवटचं बट महत्त्वाचं, ते म्हणजे मार्गदर्शक. या पहिल्या प्रारंभाच्या टप्प्यामध्ये मित्रांनो, पहिल्यांदा मार्गदर्शकाचा शोध घ्या. एक योग्य मेंटॉर असणं आवश्यक आहे, की जो तुम्हाला पहिल्या दिवसापासून तुमच्या यशाच्या दिवसापर्यंत तुमच्या सोबत राहील. हा मेंटॉर तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. मित्रांनो, हे कसं आहे बघा, जसं की आपण एखादं ट्रॅव्हल म्हणजे कुठेतरी आपण पर्यटनाला जायचं आहे, तर पर्यटनाला जाण्याच्या अगोदर जी आपण तयारी करतो, जी आपली बॅग पॅक करतो ना, ती बॅग पॅक करण्याचं म्हणजे काम आहे ही आपली प्रारंभीची अवस्था. की जसं आपल्या बॅगेमध्ये कुठले कपडे असतील, कुठल्या वस्तू असतील, कुठल्या प्रकारच्या मेडिसिन असतील, हे सगळं आपण त्याच्यामध्ये बघणार ना. ही जशी यादी आहे, तसं प्रवासाला निघण्याच्या अगोदर ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी पाहायच्या आहेत. आणि म्हणून ही प्रारंभीची अवस्था आहे, बिगिनिंग स्टेज आहे. आता आपण जातो पुढच्याच स्टेजकडे, जिथे आता आपल्याला माहिती आहे की यूपीएससी म्हणजे काय, यूपीएससीच्या गरजा काय आहेत, काय अभ्यास आहे, हे सगळं पुस्तकं, मार्गदर्शक सगळं आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, प्रत्यक्ष तयारी करायची आहे आणि स्वतःमध्ये ती सक्षमता निर्माण करायची आहे. ती सक्षमता निर्माण करण्यासाठी 2 टप्पे येतात. एक सक्षमता बघा, कॉम्पिटन्सी आहे. एक म्हणजे तुम्हाला फाउंडेशन तुमचं खूप मजबूत बनवावं लागेल. आणि दुसरं, मुख्य परीक्षेचा जो अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती तुमची कमांड आली पाहिजे, तुमचं अध्ययन त्याचं झालं पाहिजे. फॉर एक्झाम्पल, कॉम्पिटन्सी म्हणजे काय असते बघा, ॲटिट्यूड 1, नॉलेज 2 आणि स्किल्स 3. मित्रांनो, ॲटिट्यूड, नॉलेज आणि स्किल्स या तिघांपासून जे बनतं ते म्हणजे कॉम्पिटन्सी असते. ह्या तिघांपासून जे बनतं ते म्हणजे कॉम्पिटन्सी आहे. आणि ह्या मधल्या काळामध्ये जिला आपण म्हणतोय सक्षमता डेव्हलप करणारा हा जो तुमचा टप्पा आहे, ज्याच्यामध्ये तुम्हाला फाउंडेशन आणि मुख्य अभ्यासक्रम पूर्ण करायचा आहे, यामध्ये तुम्हाला पहिला आहे काय, नॉलेज, तुम्हाला ज्ञान मिळवायचं आहे. दुसरं आहे, तुमच्याकडे काही स्किल्स असले पाहिजे, जसं की आन्सर रायटिंग स्किल, रीडिंग स्किल आहे, हे असलं पाहिजे. आणि तिसरं आहे ते म्हणजे ॲटिट्यूड. मी IAS होणारच आणि एक अधिकारी बनण्यासाठी मी अधिकाऱ्याप्रमाणे वागणार. ती वक्तशीरपणा असेल, तो लॉयल्टी असेल, ते एथिक्स असतील, मी माझ्या वैयक्तिक आयुष्यामध्ये त्या ठिकाणी मी ते जगले पाहिजेत. तर डेफिनेटली तो तुम्हाला एक प्रकारचा आत्मविश्वास देईल आणि तुम्हाला तो यशापर्यंत घेऊन जाण्यासाठी उपयोगाचा ठरेल. सो ह्या 3 गोष्टी एकत्र आल्या की बनते कॉम्पिटन्सी, जी तुम्हाला या टप्प्यात आता अचीव्ह करायची आहे. पहिला टप्पा बघूयात फाउंडेशनचा. सो फाउंडेशन, आता ह्या फाउंडेशनमध्ये आपल्याला काही काही बाबी करायच्या आहेत, हेही लक्षात घ्या. क्रमांक 1, यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं आहे बेसिक बुक्सचं वाचन करणं. बेसिक बुक्सचं वाचन म्हणजे काय काय होतं त्यामध्ये? पहिल्यांदा, जर तुम्ही मराठीतून तयारी करत असाल तर तुम्हाला स्टेट बोर्ड आणि अगदी त्याचबरोबर मराठीत जरी आपण करत असलो तरी सुद्धा NCERT बोर्डची पुस्तकं वाचणं हे अत्यंत महत्त्वाचं आहे. जे विद्यार्थी इंग्लिश माध्यमातून तयारी करतील त्यासाठी निश्चितच आहे, त्यांनी NCERTची पुस्तकं वाचली पाहिजेत. पण ही पुस्तकं वाचायची म्हणजे काय करायचं आहे? तर क्रमांक 1, अधोरेखन करा. जसं तुम्ही ऑलरेडी प्रश्नपत्रिका डेली वाचणार आहात, ऑलरेडी तुम्ही सिलेबस डेली वाचणार आहात, हळूहळू तुम्हाला गोष्टी कळायला लागतात. घाबरू नका. त्या ठिकाणी पहिलं वाचन जर तुमचं झालेलं असेल ऑलरेडी, तर तुम्ही आता अंडरलाईन करायला त्या ठिकाणी सुरुवात करू शकता. जर नोट्स त्या ठिकाणी काढाव्याशा वाटल्या तर काढू शकता. पण त्यासाठी एकदा वाचन फक्त होणं गरजेचं आहे. दुसऱ्या वाचनाच्या वेळेस तुम्ही अधोरेखन आणि नोट्स नक्की त्या ठिकाणी तयार करा. त्यानंतर
लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचा जर मुद्दा काय असेल या फाउंडेशन मधला, या बेसिक बुक्स मधला, तर तो म्हणजे तुमच्या कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीचा. एनसीईआरटी किंवा स्टेट बोर्ड आपण वाचणारच आहोत, ती म्हणजे कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटीसाठी. तेव्हा याला विसरू नका, याच्यावर सर्वात जास्त भर द्या. आणि मित्रांनो लक्षात ठेवा, ही पुस्तकं जेव्हा तुम्ही वाचताना सुरुवातीला एनसीईआरटी स्टेट बोर्ड एन्जॉय करा. हे सिलेबस किंवा हे विषय हे सगळं लक्षात घ्या की तुम्हाला ती प्रोसेस एन्जॉय करायची आहे. आणि हेही लक्षात घ्या आणि ठेवा, ते म्हणजे IAS होणं म्हणजे काही आपल्याला कुणीतरी दगड आणून ठेवलाय असं नाही हो. आपल्याला ती प्रोसेस एन्जॉय करायची आहे, कारण उद्या मग जे आपण काम करू ते सुद्धा एन्जॉय करता आलं पाहिजे. लक्षात घ्या. आणि म्हणून हा आनंद घ्या, तर तुम्हाला निश्चितपणे त्याच्यामध्ये इंटरेस्ट क्रिएट होईल. सो बेसिक बुक्सचं रीडिंग करणं हा पहिला. दुसरा, वर्तमानपत्राची सुरुवात. फाउंडेशनमध्येच आता न्यूजपेपर वाचायला सुरुवात करा. हे न्यूजपेपर तुम्हाला अनोळखी असतील, काही हरकत नाही, फक्त वाचा. इथे मात्र कुठल्याही प्रकारचं काय करायचं नाहीये, नोट्स काढू नका, अधोरेखन करू नका, अंडरलाईन करू नका, नोट्स काढू नका, कारण तुम्हाला अप्रोच नाहीये. आता फक्त एक फिक्स टाइम द्या, 30 मिनिटं 20 मिनिटं, आणि चाळा काय चाललंय जगामध्ये, काय चाललंय भारतामध्ये. फक्त बघा, पहा आणि समजून घ्या की अरे हे काय आहे. बऱ्याच गोष्टी नाही कळणार, सोडून द्या, काही हरकत नाहीये. पण आज नाही कळल्या, उद्या थोड्याशा कळायला लागतील. मित्रांनो हमखासपणे 1 महिन्यानंतर तुम्हाला बऱ्यापैकी न्यूजपेपर समजायला लागेल. आणि त्याच्यानंतर मग तुम्ही त्याला नोट्स आणि इतर बाबी तुम्ही त्या ठिकाणी करू शकता. तेव्हा हे लक्षात घ्या की अधोरेखन करू नका, आता नोट्स काढू नका. आणि सगळ्यात महत्वाचं काय, इश्यूज समजून घ्या. छोट्या छोट्या फॅक्ट, छोट्या छोट्या न्यूज, याच्यापेक्षा सुद्धा जे आर्टिकल येतात बघा मोठमोठे, ते आर्टिकल, ते संपादकीय, ते वाचण्याचा प्रयत्न करा, ते समजून घेण्याचा प्रयत्न करा. हे झालं न्यूजपेपर बद्दल. तिसरं, फाउंडेशनमध्येच आणखी एक गोष्ट करायची आहे, प्रश्न उत्तर. IAS तुम्हाला प्रत्येक चॅप्टरच्या नंतर तुम्हाला छोटे छोटे प्रश्न दिलेले असतील तुमच्या पुस्तकामध्ये, ती लिहा. वाटलं बघून लिहा, काही हरकत नाही, पण ती लिहा. लिहायला सुरुवात करा आणि त्याचं मूल्यमापन करून घ्या. मित्रांनो मूल्यमापन सगळ्यात महत्त्वाचं आहे, कारण फीडबॅक नाही आला तर आपल्याला सुधारणा कशा करता येणार, म्हणून मूल्यमापन हे करून घ्या. आणि चौथं, तेवढंच महत्त्वाचं, या फाउंडेशनमध्येच जेव्हा की तुम्ही एनसीईआरटी आणि स्टेट बोर्ड वाचलेले असतील, हिस्ट्री, जिओग्राफी, पॉलिटी, इकॉनॉमी, सोसायटी, असं बरंच तुम्ही वाचलेलं असेल, तेव्हा तुम्हाला ना ऑप्शनल निवडायला तर सोपं जाईल. सो ऑप्शनल निवडण्याचा इथे तुम्ही काय करायचं आहे, निर्णय घ्यायचा आहे. तुमचा ऑप्शनल निवडा. निवडत असताना मार्गदर्शकाचं मार्गदर्शन नक्की घ्या, मेंटॉरला नक्की भेटा, त्याच्याशिवाय तो योग्य निर्णय ठरणार नाही, कारण तो तुमचं यश किंवा अपयश याच्यासाठी अत्यंत क्रुशल फॅक्टर ठरणार आहे, ऑप्शनलची निवड. ओके, सो तेही त्या ठिकाणी महत्त्वाचं आहे, हे पण आपण लक्षात घेतलं पाहिजे. शेवटी रिवाइज करूयात. फाउंडेशनमध्ये काय करायचं आहे, बेसिक बुक्सचं रीडिंग करायचं आहे, जमलं तर नोट्स आणि अंडरलाइनिंग. न्यूजपेपरची सुरुवात करायची आहे. प्रश्न उत्तरं प्रत्येक चॅप्टरच्या खालती आहे ते लिहायला सुरुवात करायचं आहे आणि ऑप्शनलची निवड करायची आहे. सो हा फाउंडेशन हा तुमच्या कॉम्पिटन्सीचा पहिला भाग आहे. आता दुसरा येतो तो म्हणजे मुख्य अभ्यासक्रमाचा अध्ययन, जो आपल्याला आयोगाने जो सिलेबस दिलेला आहे ना त्याचं अध्ययन करायचं आहे. याच्यामध्ये काही टप्पे येतात. पहिला टप्पा येतो बघा, GS आणि ऑप्शनल. आता ह्या GS आणि ऑप्शनल मध्ये काय करायचं आहे, आयोगाने आपल्याला सिलेबस दिलाय ना, तो सिलेबस व्यवस्थित वाचा आणि तो सिलेबस वाचून त्याच्यावरती आता अभ्यास करा. आता अभ्यास करा म्हणजे काय पुढे सांगेन, पण तो अभ्यासक्रम पूर्ण करा. मित्रांनो एक टार्गेट लक्षात ठेवा किंवा एक सूत्र लक्षात ठेवा, ते म्हणजे काय, तुम्हाला जो आयोगाने सिलेबस दिलाय ना त्या सिलेबस मधला प्रत्येक पॉइंट आहे, कॉमा कॉमा कॉमासह आहे की नाही, त्या प्रत्येक पॉइंटवर तुमच्याकडे किमान एक 2 पानाची नोट तयार असली पाहिजे, सर्वंकष मुद्दे. तसे सर्व आस्पेक्ट कव्हर करणारे असे 2 पानाचे नोट्स कव्हर करणं हे तुमचं बेसिक टास्क आहे. अभ्यास म्हणजे दुसरं काही नाही, एवढं किमान एवढं तुम्ही करणं अपेक्षित आहे आणि हे तुम्हाला करायचं आहे. हा मला पहिला भाग. एका GS विषयासह प्रारंभ करा आणि ऑप्शनल त्याला समांतर असावा. मित्रांनो या मुख्य टप्प्यामध्ये काय करायचंय, एका बाजूला GS चा एक सब्जेक्ट घ्यायचा आहे आणि ऑप्शनल त्याला पॅरलल ठेवायचा आहे. फॉर एक्झाम्पल जर तुम्ही हिस्ट्री घेतला, तुमचा GS पेपर 1 हिस्ट्री घेताय, हिस्ट्री तुमचं चालू आहे, त्यासोबत ऑप्शनल चालू आहे. मग पुन्हा सोसायटी चालू आहे, ऑप्शनल चालू आहे, जिओग्राफी चालू आहे, ऑप्शनल चालू आहे. म्हणजे एका बाजूला GS संपवत न्यायचा असतो, दुसऱ्या बाजूला ऑप्शनल संपवत न्यायचा असतो. हा मुख्य भाग यामध्ये तुम्हाला कव्हर करायचा आहे. आता कव्हर करायचा आहे, अभ्यास करायचा आहे, म्हणजे नक्की काय करायचं आहे, तर त्या ठिकाणी बघा याचं मी सांगतोय तुम्हाला इथे. पहिलं PYQचं विश्लेषण अत्यंत महत्त्वाचं आहे. PYQच्या विश्लेषणाशिवाय तयारी सुरू होत नाही, तुम्हाला अप्रोचेस डेव्हलप होत नाही.
त्यानंतर मग येतं वाचन, व्यवस्थित वाचन करा. आता जेव्हा की तुमचं फाउंडेशन चांगलं झालंय, NCERT वाचलेलं आहे, स्टेट बोर्ड वाचलंय, त्यामुळे इथे तुम्हाला वेळ लागत नाही. वाचल्यानंतर नोट्स काढा. नोट्स ह्या व्हिज्युअल असाव्यात. नोट्स याच्यामध्ये काय असावं की जेणेकरून आपल्याला परीक्षेच्या अगोदर अगदी कमी वेळेत त्या सहज रिवाईज करता याव्यात. आणि प्रश्न उत्तरं लिहिली पाहिजेत. प्रश्न उत्तरं फाउंडेशनमध्ये पण लिहायचे, इथंही लिहायचंय. लिहा, खूप लिहिलं पाहिजे. आणि ती उजळणी केली पाहिजे. कारण रिव्हिजन जी आहे, रिव्हिजन शिवाय आपल्याला त्याच्यावरती कमांड येत नाही मित्रांनो. म्हणून रिव्हिजन प्रत्येक दिवशी, प्रत्येक आठवड्याला आणि प्रत्येक विषयानंतर अशा 3 स्वरूपात तुम्ही रिव्हिजन करू शकता. मग अभ्यास म्हणजे ह्या किमान 5 पायऱ्या आहेत. PYQचं विश्लेषण, वाचन करणं, नोट्स काढणं, प्रश्नोत्तर लिहिणं आणि सगळ्यात महत्त्वाचं उजळणी आहे. आणि हे करत असताना या मुख्य अभ्यासक्रमाचा आपण अध्ययन करतोय ना, त्या अध्ययनाचा आणखी 3रा पिलर आहे. तो पिलर म्हणजे उत्तर लेखन. लक्षात घ्या, जर तुम्हाला क्रिकेटर व्हायचं असेल तर तुम्हाला अर्धा दिवस तुमचा ग्राउंडवर गेला पाहिजे. तुम्हाला स्विमर व्हायचं असेल, अर्धा दिवस तुमचा किमान त्या पाण्यात गेला पाहिजे. अगदी तशाच पद्धतीने IAS व्हायचं आहे तर अर्धा दिवस तुमचा हा लिहिण्यात गेला पाहिजे. आणि म्हणून उत्तर लेखन हे फार महत्त्वाचं आहे. पण याच्यामध्ये सगळ्यात मोठा गैरसमज लोकांमध्ये एक पसरवला जातो, तो म्हणजे उत्तर लेखन म्हणजे डेली आन्सर रायटिंग. हो, डेली आन्सर रायटिंग, बट डेली आन्सर रायटिंग करत असताना ज्याचा अभ्यास केलाय त्याच्याबद्दलचं आन्सर रायटिंग. त्या मेथडला आपण काय म्हणतो आपल्या प्लॅटफॉर्मवर, ATT, आफ्टर एव्हरी टॉपिक टेस्ट युअरसेल्फ. ATT या पद्धतीने आपण त्याला तिथे डेव्हलप केलेला आहे. मग इथे काय करायचंय, दररोज लिहा, पण प्रत्येक टॉपिक नंतर किंवा त्या विषयामधला जो टॉपिक आहे त्यानंतर मूल्यमापन करा. कारण लिहिलंय तुम्ही पण मूल्यमापनच करत नाहीये. ऍटलिस्ट तुमच्या सिनियर कडून तरी ते मूल्यमापन करून घ्या. त्यानंतर अभिप्राय मिळवा. म्हणजेच काय, ज्याने मूल्यमापन केलं तो तुम्हाला फीडबॅक देईल. फीडबॅक दिला की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये सुधारणा करा. कारण फीडबॅक मिळाला, अरे तुला इंट्रो जमत नाहीये, अरे तुला ना फ्लो जमत नाहीये, अरे भाषा थोडीशी प्रॉब्लेमॅटिक आहे, अरे उदाहरणं लिहित नाहीयेस, इम्प्रोवाइज करा स्वतःला. आणि त्यानंतर परत ते रिपीट करा आणि मॉक टेस्ट भरपूर द्या. मित्रांनो, या काळामध्ये मॉक टेस्ट दिल्या पाहिजेत. ह्या सगळ्या बाबी, ह्या 3 पिलर आहेत बघा, ज्याच्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटन्सी डेव्हलप करता येईल. एक, GS आणि ऑप्शनलचा सगळा सिलेबस कव्हर करा. अभ्यास करा म्हणजे या गोष्टी पूर्ण करा. आणि उत्तर लेखन सातत्याने ठेवा. ह्या 3 गोष्टी आपण केल्या तर निश्चितपणे मुख्य परीक्षेच्या सिलेबसवर आणि मुख्य परीक्षेचा जो कोर भाग आहे ना त्याच्यावरती आपली कमांड येऊन जाते. तर आपल्याला हेही या ठिकाणी केलं पाहिजे. सो फाउंडेशन आपण बघितला. आता मुख्य जो काही घटक आहे तोही आपण या ठिकाणी पाहिलाय. ह्या दोन्ही घटकांपासून बनतं ते म्हणजे आपली कॉम्पिटन्सी, आपली सक्षमता. पण ती फक्त सक्षमता आहे, ती निष्णात व्हायला हवी. आपण त्याच्यामध्ये निष्णात व्हायला हवं, आपण प्रोफिशियंट व्हायला हवं. कॉम्पिटन्सी डेव्हलप झाली पण प्रोफिशियन्सी पण यायला हवी. प्रोफिशियन्सी येण्यासाठी मित्रांनो आपल्याला आणखी एक टप्पा पूर्ण करायचा आहे. येस, तो काय आहे, तो म्हणजे बघा, क्रमांक 1 रिव्हिजन, दुसरं व्हॅल्यू ॲडिशन, तिसरं टेस्ट रायटिंग, चौथं डेली प्रॅक्टिस आन्सर रायटिंगची, त्याच्यानंतर फीडबॅक, त्यावरती स्वतःची इम्प्रूव्हमेंट, त्यावरती पुढे रिपीट द सायकल. म्हणजे काय काय येतं बघा याच्यामध्ये. क्रमांक 1 रिव्हिजन करा. व्हॅल्यू ॲडिशन करा. व्हॅल्यू ॲडिशन नंतर त्यात टेस्ट लिहा. म्हणजे 3 तास वेळ लावून लिहिणं म्हणजे टेस्ट देणं. आणि डेली कुठल्याही प्रकारचा वेळ वगैरे न लावता पण मला लिहायचंय तर डेली प्रॅक्टिस करणं. ह्या दोन्हीवरती फीडबॅक घेऊन स्वतःमध्ये इम्प्रूव्हमेंट करा आणि मग ही सायकल पुन्हा रिपीट करा. अशा पद्धतीने जर आपण हे करत राहिलो तर डेफिनेटली आपल्याला त्याच्यावरती प्रोफिशियन्सी मिळून जाईल. आपण निष्णात होऊ आणि परीक्षेला अत्यंत विश्वासाने आपण त्या ठिकाणी सामोरे जाऊ. म्हणून मित्रांनो 2025च्या जर दृष्टिकोनातून बघितलं ना, हे 3 टप्पे कुठले, एक बिगिनिंग फेज, दुसरं त्यामध्ये येणारी सक्षमता आणि तिसरं प्रोफिशियन्सी. तर याला वेळ किती दिला पाहिजे, तर तो वेळ बघा, जवळपास आपली प्रारंभिक अवस्था जी आहे ती अवघ्या 3-1 महिन्यात आपली संपली पाहिजे. त्याचबरोबर मी इथं काय म्हणतोय, 3 महिन्यामध्ये तुमचं फाउंडेशन देखील त्या ठिकाणी कव्हर व्हायला हवं, बरं का. सो फाउंडेशन ही त्यामध्ये कव्हर व्हायला हवं 3 महिन्यामध्ये. पुढच्या 9 महिन्यामध्ये तुम्हाला तुमचा जो मेन सिलेबस आहे
तो मेन सिलेबस त्या ठिकाणी पूर्ण करायचा आहे आणि त्यानंतर निष्णात म्हणजे प्रोफेशनसी डेव्हलप करण्यासाठी 6 महिने तुम्हाला त्या ठिकाणी पुरेसे आहे. सो 3 महिन्यात तुमचं फाउंडेशन कव्हर व्हावं, 9 महिन्यात तुमचा मेन सिलेबस कव्हर व्हावा आणि 6 महिन्यात तुम्हाला पुढे त्याच्यावरती जी प्रोफेशनसी आहे, जी निष्णातपणा आहे तो त्या ठिकाणी प्राप्त करायचा आहे. मित्रांनो, आपण आपल्या या ठिकाणी जी 2 वर्षाची जी ILPची बॅच आहे, ती 2 वर्षाच्या ILPची बॅच सुद्धा अशाच प्रकारे आपण डेव्हलप केलेली आहे, ज्यामध्ये पहिल्या 3 महिन्यात आपण तुमचं फाउंडेशन त्या ठिकाणी बनवून घेतो. पुढच्या 9 महिन्यात ते 10 महिन्यामध्ये तुमचा जो काही मुख्य अभ्यासक्रम आहे त्याच्यावर तुमची कमांड आणि तुमची कॉम्पिटन्सी आपण डेव्हलप करतो आणि त्याच्यानंतरचे पुढचे जे 6 महिने आहेत त्याच्यामध्ये तुम्हाला आपण त्याची प्रोफेशनसी डेव्हलप करून देतो, निष्णातपणा मिळवण्यासाठी मदत करतो. आणि मग फक्त राहते परीक्षा, फक्त राहते परीक्षा. म्हणजे हे जे गणित आहे ना, हे 1.5 वर्षाचं गणित आहे. पण 2025ची परीक्षा, त्यासाठी आपण प्रिलिम्सच्या अगोदरचे 4 महिने, मेन्सच्या अगोदरचे 4 महिने सोडून दिलेले आहेत. ते सोडून ह्या उरलेल्या वेळेचं आपण हे नियोजन केलेलं आहे. लक्षात घ्या, या पद्धतीने गेलो आणि तुम्ही जर त्या ठिकाणी पूर्ण वेळ अभ्यास करून त्या ठिकाणी एक सातत्य टिकवून जर तुम्ही तयारी करत गेलात मित्रांनो, तर डेफिनेटली तुम्हाला याच्यामध्ये खूप चांगल्या पद्धतीने यश मिळेल. तुम्हाला तुमच्या हे प्लॅनिंग करण्यासाठी किंवा त्याच्या स्ट्रॅटेजी आखून घेण्यासाठी, कारण लक्षात घ्या, हे झालं जनरल प्लॅनिंग, जनरल स्ट्रॅटेजी. प्रत्येक विद्यार्थ्याची स्थिती वेगळी असते. कोणी गृहिणी असेल, कोणी कॉलेजमध्ये अभ्यास करत असेल, कोणी जॉब करत असेल, कोणी पूर्ण वेळ अभ्यास करत असेल, व्हॉटएव्हर. प्रत्येकाचं बॅकग्राऊंड वेगळं असतं आणि ह्या प्रत्येक बॅकग्राऊंड वेगळं असणाऱ्या विद्यार्थ्याची स्ट्रॅटेजी आणि प्लॅनिंग हे थोडंफार वेगळं असू शकतं. जर तुम्हाला त्याबद्दल काही मदत हवी असेल तर आम्ही त्यासाठी तयार आहोत. फक्त आम्हाला जे काही खालती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जे फोन नंबर आहे, टेलिग्राम चॅनलच्या लिंक आहेत, त्याच्यावरती संपर्क साधा. निश्चितपणे आम्ही तुम्हाला मदत करू. पुन्हा एकदा तुम्हा सर्वांना तुमच्या या भव्य दिव्य कारकिर्दीसाठी आणि त्या यशाकरिता भरपूर शुभेच्छा. धन्यवाद. द ऑफिसर युअर पर्सनल मेंटॉर चॅनलच्या नवनवीन अपडेट्ससाठी चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. थँक्यू.